नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. शहरातील नाल्यांमधून टाकण्यात आलेल्या विविध प्राधिकरणांच्या केबलमुळे कचरा अडकण्याबरोबरच नाले सफाई कामात अडथळा निर्माण होत असून त्याचबरोबर या केबलमुळे नाल्यात उतरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अपघात होतो. ही बाब लक्षात घेऊन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रशासनाला याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. ठाणे शहरात पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामं सुरू झाली असून या कामाची महापौरांनी आणि आयुक्तांनी पाहणी करून आढावा घेतला. या पाहणीवेळी नाल्यामध्ये महावितरण, टोरंट कंपनी यांच्या केबल्स अडथळा निर्माण करत असल्याचं निदर्शनास आलंय. या पार्श्वभूमीवर महापौरांनी महापौर दालनात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, उपायुक्त मधुकर बोडके, उपनगर अभियंता विकास ढोले इत्यादी उपस्थित होते. नाल्यातून गेलेल्या केबलमुळे कचरा अडकणं तसंच लोंबकळत असलेल्या केबलमुळे नाल्यातील सफाई करताना जेसीबीला अडथळा निर्माण होणं, केबल तुटणं, या केबलमुळे नाल्यात उतरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अपघात होणं असे प्रकार घडतात. यासाठी ज्या कंपन्यांच्या केबल नाल्यामधून गेल्या आहेत त्यांनी तातडीनं पालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून सद्यस्थितीत या केबल्स एकत्रित करून नाल्याच्या भिंतीला किंवा अन्य ठिकाणी एकत्रित करून ठेवाव्यात अशा सूचना महापौरांनी या बैठकीत केल्यात. जुन्या ठाण्यात अमृत योजना 2 अंतर्गत सुमारे 350 कोटी रुपयांच्या निधीतून नव्या मलवाहिन्या टाकण्याचं काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहे. हे काम येत्या 1.5 ते 2 वर्षात पूर्ण केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार संजय केळकर, पालिका प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त बैठकीतून ही माहिती पुढे आली असून या प्रकल्पामुळे जुन्या ठाण्यातील जर्जर आणि अपुऱ्या निस्सारण वाहिन्यांमुळे त्रस्त असलेल्यांना दिलासा मिळणार आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागाला जुने ठाणे म्हणून ओळखले जाते. नौपाडा, बाजपाखाडी, चंदनवाडी, उथळसर, टेंबी नाका, जांभळे नाका, स्टेशन परिसर, गावदेवी मैदान असे भाग जुन्या ठाण्यात येतात. जुन्या ठाण्यात 50 वर्ष जुन्या मलनिस्सारण वाहिन्या असून त्या वाहिन्या आकारानं लहान आणि जीर्णावस्थेत आहेत. या शहराच्या वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या ठरत आहेत. परिणामी या वाहिन्यांमधून वारंवार गळती होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. या संदर्भात नागरिकांनी केळकर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत केळकर यांनी जुन्या वाहिन्या काढून त्या जागी मोठ्या क्षमतेच्या नव्या वाहिन्या टाकण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. आमदार केळकर यांनी पालिका प्रशासन आणि नागरिकांची संयुक्त बैठक खोपट येथील भाजपा कार्यालयात बोलावली होती. या बैठकीला आमदार निरंजन डावखरे, उपनगर अभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता नदीम काझी, अनंत बडे, उपअभियंता सुनील गजवानी इत्यादी उपस्थित होते. तीव्र उन्हामुळे ठाणे शहरात पाण्याचा वापर वाढल्यानं धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होतोय. हा साठा जून महिन्यापर्यंत टिकवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. ठाण्यात सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईस 10 जूनपर्यंत बंदी घालण्यात आली असून या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिका प्रशासनानं दिलाय. तसंच पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा अशा सूचनाही नागरिकांना करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. शहराला प्रत्यक्षात दररोज 590 दशलक्ष लिटर्स इतका पाणी पुरवठा होतो. महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानानं शहराला प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर्स इतक्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे शहराला 31 दशलक्ष लिटर इतकं पाणी कमी मिळत आहे. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. या बंदमुळे पुढील 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. असं असताना शहरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होते. तीव्र उन्हामुळे ठाणे शहरात पाणी वापर वाढल्यानं धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होतोय. पाणी टंचाई टाळण्यासाठी शहरातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुणं आणि इतर साफसफाईच्या कामांवर 10 जूनपर्यंत निर्बंध घालण्यात आलेत. शिवाय सर्व व्यावसायिक आस्थापनांनी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा आणि नियमांचं काटेकोर पालन करावं असंही प्रशासनानं स्पष्ट केलंय. सध्या तीव्र उन्हामुळे धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होतोय. तसंच शहरातील विहिरी आणि कूपनलिकांची पाणी पातळीही खालावली आहे. या परिस्थितीचा नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन महापौरांनी केलंय. घरगुती पातळीवरही पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात. गाड्या धुणं, अंगण धुणं, नळ सुरू ठेवणं अशा पाणी वाया जाणाऱ्या सवयी टाळाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे. या आदेशाचं उल्लंघन केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत.
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत भाजपाला दुतोंडी ठरवले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारिणी सदस्य आरिफ नसीम खान यांनी महिलांच्या आरक्षणाच्या नावाखाली भाजपा संविधानाशी छेडछाड करत असून सरकारच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तेव्हा भाजपाच्या या भूमिकेचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेस लवकरच पोलखोल मोहीम राबवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. नारी शक्ती विधेयक नामंजूर झाल्यावरून एकीकडे भाजपानं देशभरात विरोधकांविरोधात रान पेटवलं असताना काँग्रेसच्या आरिफ नसीम खान यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेत केंद्रातील भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली. यावेळेला काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण इत्यादींसह मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या. आरिफ खान पुढे म्हणाले की महिलांसंदर्भातील विधेयक नामंजूर होण्यास भाजपाचाच हात असून खोटं बोला आणि रेटून बोला हीच मोदी सरकारची भूमिका आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशनची अड घालून भाजपानं महिलांचा विश्वासघात केला. महिलांसाठी विशेष अधिवेशन बोलवल्याचा दावा करून प्रत्यक्षात महिलांचा अवमान केला आहे असा आरोप त्यांनी केला. हे महिला आरक्षण विधेयक नसून कायदा संशोधन विधेयक आहे. 2023 काँग्रेस आणि इतर पक्षांनी 33% महिला आरक्षणासाठी या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिला होता. मात्र या प्रक्रियेमुळे लोकशाही आणि संविधानाला तडा जाण्याची शक्यता आहे. 2023 सोनिया गांधी यांच्या पुढाकारानं महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे आला होता. काँग्रेसनं नेहमीच महिला आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी पाठिंबा दिलाय. मात्र भाजपामध्ये महिला राज्याध्यक्ष का नाहीत? भाजपा महिलांप्रती प्रेम दाखवते, मात्र प्रत्यक्षात त्यांची कृती वेगळीच असल्याचा आरोप करून संविधानाच्या विरोधात कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही असंही खान यांनी यावेळेला स्पष्ट केलं. आरक्षणासंबंधित काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की महिलांना आरक्षण मिळायला पाहिजे. म्हणून 2023 काँग्रेस पक्षाने महिला आरक्षण विधेयकाला समर्थन देण्याचं काम लोकसभामध्ये आणि राज्यसभामध्ये केला होता. म्हणून तो कायदा पास झाला. परंतु दुर्दैव आहे त्यावेळीपासून सोनिया गांधीजी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब, देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी मागणी करत आहेत वारंवार की त्या बिल जो कायदा करण्यात आलेला आहे 2023 त्यांना त्वरित लागू करावा. परंतु आजपर्यंत मोदीजीची सरकारने तो कायदा लागू केला नसल्यामुळे आम्हाला असा वाटतोय की भारतीय जनता पक्षाला, मोदी सरकारला महिलांना आरक्षण द्यायचं नाही आहे. म्हणून अशा प्रकारच्या गैरसंविधानिक संविधान संशोधन विधेयक त्यांनी महिलांच्या आरक्षणाच्या नावाखाली या गेल्या अधिवेशनामध्ये आणला, जो चुकीचा होता, गैरसंविधानिक होता, नियमबाह्य होता, लोकतांत्रिक प्रक्रियेला धोका होता. म्हणून त्याला आम्ही सर्वांनी विरोध केलेला आहे. काँग्रेसची मागणी आहे की राहुल गांधीजींनी लोकसभामध्ये ओपन सांगितलं, मागणी केलेली आहे की महिलांना 2023 जे कायदा करण्यात आलेला आहे काँग्रेसच्या समर्थनामुळे त्या कायद्याची अंमलबजावणी ताबडतोब करावी आणि महिलांना आरक्षण द्यावं. तर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, महिलांना आरक्षण मिळायला पाहिजे आणि मोदी सरकारने ताबडतोब 2023 कायदा लागू केला पाहिजे. महिला आरक्षणासाठी ठाणे शहरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं केवळ कार वॉशिंग सेंटरवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं त्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आलाय. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रशासनानं सोपा मार्ग निवडत फक्त लहान आणि कामगारांवर आधारित व्यवसायांवर कारवाई केली आहे. कार वॉशिंग सेंटर हे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचं साधन असून त्यांच्यावर बंदी घालणं म्हणजे थेट कामगारांच्या पोटावर लाथ मारल्यासारखं आहे. शहरात बेकायदेशीर बांधकामं, वॉटर पार्क्स, मोठमोठे इव्हेंट्स, लग्न समारंभ, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर आणि अपव्यय होताना दिसतो. त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. प्रशासनाचा हा दुहेरी निकष स्पष्टपणे कामगार विरोधी आणि पक्षपाती आहे. कार वॉशिंग सेंटरवरील बंदी तात्काळ उठवावी. पाणी अपव्यय करणाऱ्या सर्व घटकांवर समान आणि कठोर कारवाई करावी. निवडक कारवाई थांबवून सर्वांसाठी समान धोरण लागू करावं. अन्यथा येत्या काळात भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं सांगण्यात आलंय. 12,500 कोटी रुपये खर्चून ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाची ठाणेकरांना गरज आहे का असा प्रश्न उपस्थित करत त्याऐवजी 1,000 कोटी खर्चून TMTसाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करा.
असा सल्ला राष्ट्रवादी पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय. जोपर्यंत ठाणेकर रस्त्यावर उतरत नाहीत तोपर्यंत असे प्रकल्प होतच राहणार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विदूषकाला निवडून दिलं तर सर्कसच पाहायला मिळेल असा टोलाही त्यांनी लगावलाय. राष्ट्रवादी पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांनी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित करून ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाविरोधात भूमिका मांडली आहे. आज सकाळी मी हिरानंदानी इस्टेटमधील सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली. त्या पोस्टमध्ये रस्त्यांवर काही काम सुरू असल्याचं नमूद केलं होतं. त्यानंतर मी घराबाहेर पडलो आणि प्रत्यक्ष पाहिलं असता काही ठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत. ही बॅरिकेड्स नेमकी कशासाठी लावली आहेत याची चौकशी केली असता समजलं की प्रस्तावित ठाणे रिंग रेल्वे प्रकल्पासाठी ही कामं सुरू आहेत असं प्रधान म्हणाले. हा रिंग रेल्वे प्रकल्प बॅरिस्टर नाथ पै मार्ग, हिरानंदानी इस्टेट आणि बाळकुम मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार आहे. सुमारे 12,500 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबवला जातोय. मात्र ठाणेकरांना खरोखरच या प्रकल्पाची गरज आहे का असा प्रश्न त्यांनी केलाय. या निधीपैकी 1,000 कोटी परिवहन व्यवस्थेसाठी देऊन इलेक्ट्रिक बस खरेदी केली तर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते. मी स्वतः बॅरिस्टर नाथ पै मार्गावरून प्रवास करतो. त्या रस्त्यावरून घरी पोहोचण्यासाठी मला किमान 3 सिग्नल पार करावे लागतात. इतकी वाहतूक कोंडी असते असं ते म्हणाले. आनंदनगर ते साकेत दरम्यान रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करण्यात आली आहे. तसंच रिंग रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे 3,000 झाडं तोडण्यात पालिकेनं परवानगी दिली आहे. ज्या कारणांसाठी आपण ठाण्यात राहायला आलो, चांगली हवा, हिरवळ, तेच घटक आता धोक्यात आलेत. त्यामुळे माझा या रिंग रेल्वे प्रकल्पाला ठाम विरोध आहे असं त्यांनी म्हटलंय. मी सांगू इच्छितो की जोपर्यंत ठाणेकर नागरिक रस्त्यावर उतरत नाहीत तोपर्यंत अशा हजारो कोटी रुपयांच्या योजना सुरूच राहतील आणि आपण काहीही करू शकणार नाही. तसंच विदूषकाला निवडून दिलं तर सर्कसच पाहायला मिळेल असा टोलाही त्यांनी यावेळेला लगावलाय. 2 स्टेशन अंडरग्राऊंड आहेत आणि 28 किलोमीटर 29 किलोमीटरचा हा रिंग रेल्वे होणार आहे. तुम्ही विचार करा की जर 2 स्टेशन अंडरग्राऊंड आहेत तर ती माती निघणार कुठे, ती घेऊन जाणार कशी? जे पिलर बनवायचे ते रस्त्याच्या मध्ये तुम्ही टाकताय, तिकडे चालायला लोकांना रस्ता नाही, तिकडे गाड्या धावणार कशा? म्हणजे माझाच विचार केला तर मी आज आरामात ठाणे शहराच्या मध्यभागी राहायचो. थोडंसं लांब घोडबंदर रोड राहायला गेलो का तर जरा सुख, शांती, चांगली हवा, नॉन पोल्युटेड अशा प्रकारे राहायला गेलो तर तुम्ही रस्त्याच्या बंद खोदकाम करता आणि माझे पुढचे 5 वर्ष, मी आज 57 वर्षाचा आहे, 5 नाही 10च वर्ष तुम्ही माझे खराब करणार. आज AQI इंडेक्स या ठाणे शहराचा दिल्ली नंतर आहे. म्हणजे एवढं पोल्युशन, या एअर पोल्युशन इकडे असताना आणखीन एअर पोल्युशन वाढवायच्या दृष्टीने हा प्रकल्प तुम्हाला मदत करणार.